स्वर्गीय मधुशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र एकविरा आई गावदेवी मंदिर भगतवाडी सुकापूर आदेही ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा व पालखी सोहळा आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्रात विशेषतः कार्ला आणि लोणावळा परिसरातील डोंगरावर असलेल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी शेकडोंच्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळते, पण काही भक्तांना काही कारणास्तव दर्शन घेता येत नाही। त्याच भाविकांसाठी आदई सुकापूर गावातील भगतवाडीमध्ये हुबेहूब एकविरा आईची प्रतिकृती पाहायला मिळाली। यावेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी प्रमोद भगत व भगत कुटुंबियांचे आभार व्यक्त केले। नक्कीच गेली 15 ते 16 वर्षापासून मी हा प्रयत्न करत होतो, पण आपल्याला एक चांगला बेस मिळत नव्हता, जागा मिळत नव्हती आणि बरेचसे प्रॉब्लेम होते। पण आता गेल्या वर्षी आपण ही स्थापना प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि अनेक एकविरा भक्त इथे येऊन दर्शन घेतात आणि त्यांना खूप चांगलं वाटतं इथं येऊन। तसेच आज इथं आपण पत्रकार बंधू सगळे जमलेले आहात आणि असंख्य भाविक इथं आज एकविरा आई गावदेवी मंदिरचं दर्शन घेऊन गेलेत। खरंच खूप चांगलं वाटतंय आणि आपल्या सगळ्यांचा सहकार्य मला असाच लाभतोय, त्यामुळे आपण सगळ्यांना मी धन्यवाद देतो। महिलांसाठी हे सांगेल का प्रत्येक जण बोलत होतं का प्रत्येक नवऱ्याची जी सपोर्टिंगला एक नवरा लागतो एकविरा आई जवळ जायला, पण आज आम्ही एकट्या येऊ शकतो आणि गावातल्या महिला खूप खुश आहेत की आज एकविरा आईचं मंदिर आपण भगतवाडीमध्ये बांधलेलं आहे। तर मी सगळ्यांचा धन्यवाद करते का आज ते सगळेजण इथे दर्शनाला आले। एवढंच सांगेन, मी या एरियामध्ये 20 वर्ष राहतो, शिडको एरियामध्ये। या आमच्या एरियामध्ये असं देवीचं मंदिर जवळजवळ नाही आहे। या लोकांनी, या गावच्या सर्व लोकांनी मिळून ही चांगली गोष्ट केली की आम्ही लोकांना इथे नजदीक यायला, किंवा आमच्या अनेक मित्र मैत्रिणी असतील तर आम्ही मंदिरात येऊ शकू, देवाची पूजा करू शकू। तेव्हा भगतच्या लोकांनी चांगलं केलं, याबद्दल धन्यवाद देतो। मला तर खूप आनंद झाला, कारण का गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांचा नवस होता, मी एकविऱ्याला गेलेलो पण मला वरती चढता नाही आलं, कारण का माझ्या डोक्याला अटॅक मारला, म्हणून मी खाली बसून तिचं दर्शन घेतलं। पण जेव्हापासून हे मला भेटले, हे माझं झालंय असं मला वाटलं की मला खूप आनंद झाला। आता मला याच्याशिवाय कुठलंच नाही दिसणार। एवढंच भक्तांसाठी म्हणजे एवढे भक्त आहेत की विचारू नका, की त्यांना खूप आनंद होईल। या बाबांसारखं ज्यांना चढायला मिळत नाही वरती, आम्ही पण गेलो, आम्हाला चढतो नाही, ही माऊली इथे आले ना, एवढंच आनंद झाला आम्हाला। बस धन्यवाद। एकविरा आईचा उदय उदय, आई माऊलीचा उदय उदय।